नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ज्या एका आजारानं अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच विळखा घातलाय तो म्हणजे ॲसिडिटी. कधी छातीत होणारी जळजळ, कधी डोकेदुखी, तर कधी अन्नावरची वासना उडणे. ही केवळ लक्षणं नाहीये, तर आपल्या शरीरानं दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा धोका आहे. पण फक्त गोळ्या घेणं यावर कायमस्वरूपी उपाय आहे का, की आपल्या स्वयंपाकघरातच याचं उत्तर दडलंय? यावर आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत, याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि कार्यालयातील आत्मसंतुलन केंद्राच्या सर्वेसर्वा डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक हो, आता या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही आरोग्याशी निगडीत कोणताही प्रश्न थेट डॉक्टरांना सांगू शकता. डॉक्टरांशी तुम्ही थेट संवाद साधू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक अगदी लगेचच लिहून घ्या, 022410100610. तर आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये याचा त्रास सर्वांना होतोय. तर सुरुवातीला ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय आहे आणि शरीरामध्ये असं नेमकं काय घडतं की ज्याच्यामुळे ॲसिडिटी होते? म्हणजे मुख्य कसं बघा की आपलं संपूर्ण अस्तित्वच आपल्या पचनावरती निर्भर असतं. म्हणजे बाहेरून येणारे कुठलंही अन्न आहे त्याचा आपण जर का नीट वापर करू शकलो आणि त्याच्यातनं शक्ती आपण काढू शकलो तरच आपलं हे अस्तित्व टिकून राहू शकतं. तर ही जी पाचनअग्नी असते तिचं जर का व्यवस्थित काम झालं नाही तर त्याच्यातनं आपल्याला उष्णता शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढताना दिसते. म्हणजे पित्त खवळतं आपण म्हणतो की नाही, तर तसं तो पित्ताचा जेव्हा भाव जास्त शरीरामध्ये तयार होतो अशा वेळेला ॲसिडिटीचा त्रास होताना आपल्याला लोकांमध्ये दिसतो. आताच्या काळात आपण पाहिलं तर बघा, आपण रात्रीची जागरणं खूप करतो कारण की आपल्याला असं वाटतं आजूबाजूला सगळीकडे लाईट आहे, 10चे 11 वाजले काय 12 वाजले काय, मला खूप महत्त्वाचं काम आहे. पहिलीची वेळ असते तर आपण बाहेर नॅचरली अंधार झाला की आपल्याला काम करणं बंदच करावं लागायचं. त्याच्यानंतर सकाळच्या वेळेला व्यवस्थित वेळेत उठायला पाहिजे, तर ते सोडून लोक उशिरापर्यंत झोपतात सुद्धा कारण की रात्रीचं जागरण झालेलं असतं. म्हणजे एक चूक करतो आणि त्यालाच आपण सुधारण्याकरता दुसरी पण चूकच करत राहतो. त्यामुळे झोप पूर्ण करण्याकरता लोक उशिरा उठतात आणि या दोन्ही गोष्टींनी आपल्या शरीरातली जी अग्नी असते त्याच्यावरती चुकीचा परिणाम होत असतो. नंतर बाहेर गेलो की आपल्याला चटपटीत पदार्थ खायला आवडतात, बाहेर सगळे जंक फूड मिळतं आहे, बाजारात आपण गेलो तर केवढ्या तळलेल्या गोष्टी, त्याही कुठल्या प्रकारच्या तेलामध्ये तळलेल्या आहेत ते सगळं आपल्याला काही माहिती नसतं. तर घरचं सात्विक भोजन सोडून आपण बाहेरचं सगळं सध्याच्या काळामध्ये फार खायला लागलेलो आहोत. बाहेर जायची गरज नाही पडली तर घरातच आपल्याला सगळं मागवून सुद्धा खाता येते. म्हणजे अशा सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या चुकांमुळे आपली जी पाचनअग्नी आहे तिचं बिचारीमध्ये जो विषमता आहे तयार होते आणि त्याच्यातनं आपल्याला हायपर ॲसिडिटी सारखे त्रास जे आहेत, अम्लपित्त आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे ते तयार होत असतं. नक्कीच. डॉक्टर, ॲसिडिटी का होते याचं कारण तुम्ही सांगितलेलं आहे. याविषयी आणखीन माहिती जाणून घ्यायची पण आपल्या प्रेक्षकांमधून कॉल आलेला आहे. दगडू यांनी कॉल केलेला आहे संगमनेरहून. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की आणि आपल्याला पदार्थ खाल्ल्याने किंवा काम न केल्याने पण एका जागी बसून असल्याने आपल्याला आवाज खूप सर, तुमचा आवाज स्पष्टपणे मला ऐकू येत नाहीये, थोडं क्लिअर बोलाल? हॅलो मॅडम, आता येते का? हा, थोडा ब्रेक होतोय पण एकदा बोला व्यवस्थित. मॅडम, एका जागी बसून असल्याने आपल्याला होती का छाती पदार्थ खाल्ल्याने असं काही अन्न झाले? थोडं हळू बोलाल का? एक एक शब्द खूप कट होतोय आवाज मध्ये मध्ये. हो मॅडम, म्हटलं आपण ना एका जागी बसतो. आय थिंक माझ्या मते ते एका जागी बसल्यावर त्यांना काहीतरी त्रास होतोय, मणक्याच्या रिलेटेड असं काहीतरी ते म्हणत होते. मणक्याच्या तिथे काही त्रास होतोय? आय थिंक एका जागेवर बसल्यामुळे त्यांना काहीतरी त्रास होतोय असं ते म्हणत होते. बरं, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सरांचा आवाज येत नव्हता. सर, पुन्हा एकदा तुम्ही आम्हाला कॉल करा आणि हा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. डॉक्टर, तोपर्यंत आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मला सांगा, आता तुम्ही कारण सांगितलेले आहेत कोणत्या कारणांमुळे ऍसिडिटीचा त्रास होतो, पण सध्या ऑफिसेसमध्ये बघायला गेलात ना, चहा आणि कॉफीचं सेवन देखील खूप जास्त प्रमाणात होतंय. तर ते देखील ऍसिडिटीचं निमंत्रण ठरू शकतं का? बघा, चहा कॉफी एवढंच नव्हे तर सध्याच्या काळामध्ये आपल्याला बरेचसे जे लोक आहेत ऑफिसमध्ये जाणारे ते सिगरेट सुद्धा ओढताना दिसतात आणि एस्पेशली वीकेंड्सला जाऊन सगळे मद्यपान सुद्धा करताना. म्हणजे या चारही गोष्टी
हायपर ॲसिडिटीला कारणीभूत ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने हे लक्षात ठेवावं की सकाळच्या वेळेला एक घरी केलेला एखादा कप चहा जो आहे किंवा एखादा कप कॉफी ते घेतलेलं इनफ असतं. नंतर दिवसभर कुठे कुठे मध्ये मध्ये तुम्ही फक्त खाण्या सोडून नुसते जर का चहा कॉफी घेत राहिलात तर नॅचरली तुम्हाला ॲसिडिटीचे त्रास जे आहेत ते वाढू शकतील. आणि इवन तुमच्या विकेंड्सला सुद्धा रात्रीचं वेळेत झोपणं, उलट आठवडाभर तुम्ही काम केलेलं आहे तर थोडी विश्रांती घेणं, शांतीने राहणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात ठेवा की या सगळ्या चुकीच्या ज्या सवयी आहेत त्या सोडलेल्या बऱ्या, कारण की त्या आज नाही तर उद्या कुठल्या तरी प्रकारचा त्रास शरीरामध्ये नक्की करू शकतील. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला पुण्यावरून कॉल आलेला आहे. समाधान यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो हा सर बोला. मॅडम, जेवण केलं म्हणजे जेवणाच्या आधी टायमिंग पाणी किती प्यायचं आणि त्याच्यानंतर किती पाणी प्यायचं? हा, जेवणाच्या पूर्वी आणि जेवणाच्या नंतर किती वेळेमध्ये पाणी प्यायचं? बघा, आयुर्वेदामध्ये असं क्लिअरली सांगितलेलं आहे की जेवणाच्या अगदी सुरुवातीला पाणी प्यायचं नसतं आणि जेवण झाल्यानंतर लगेच खूप पाणी वगैरे प्यायचं नसतं. जेवण जेव्हा चालू असतं तेव्हा दर 2-3 घासानंतर तुम्ही एक सिप पाणी जे आहे ते पिऊ शकता. आता घरी आपण जेव्हा मिक्सर ग्राइंडरमध्ये आपण कुठलंही अन्न फिरवतो तर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आपल्याला पाणीची गरज असते. खूप कोरडी गोष्ट पण फिरवली जात नाही आणि खूप जास्त पाणी असलं तर ते बाहेर निघण्याची शक्यता असते. तसंच आपल्या पोटाच्या आतलं असतं. त्यामुळे अन्नाचं जे आहे ते व्यवस्थित जर का सेमी सॉलिड असलं तर मग ते पचवणं आपल्याला सोपं जातं. त्यामुळे प्लीज जेवणाच्या आधी साधारण 1 तासाआधी वगैरे तुम्ही थोडं पाणी प्यायलेलं असलं तर ठीक आहे. जेवणाच्या ड्युरिंग तुम्ही पाणी प्या आणि जेवण झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा परत तहान लागेल तेव्हा परत पाणी प्यायलेलं जास्त चांगलं असतं. बरीचशी लोक जेवण झाल्याच्या 1 तासानंतर म्हणजे लोटाभर वगैरे पाणी पितात किंवा एकदम 2-3 ग्लास भरून पाणी पितात, तर ते अत्यंत चुकीचं असतं. त्याच्यातनं अपचन पण तयार होतं आणि वजन सुद्धा वाढताना दिसतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे माझं जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती पाणी कसं प्यावं, किती प्यावं आणि त्याच्या मागे काय काय फॅक्टर्स असतात त्याला आपल्याला कसे लक्षात ठेवायला पाहिजे त्याबद्दल व्हिडिओ आहे सर, तो तुम्ही नक्की बघावा. नक्कीच. डॉक्टर, आणखीन एक असा प्रश्न आहे की ॲसिडिटी झाली असेल तर लगेचच थंड दूध पिलं जातं किंवा केळी खाल्ली जातात, तर हे सगळे उपाय केल्यामुळे ॲसिडिटी टाळू शकते का? नाही बघा, कसं आहे की आता तुम्हाला कुठेतरी भाजलं तर तुम्ही पटकन त्याच्यावरती काहीतरी क्रीम मलम काहीतरी लावाल की नाही, म्हणजे थोडी जळजळ शांत होते. पण नंतर ते जे काही भाजलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला उपचार तर करावेच लागतात. तशा प्रकारे तुम्हाला जर का झाली ॲसिडिटी तर त्यावेळेस तुम्ही थंड दूध प्यायला किंवा थंड पाणी प्यायला तर चालू शकतं किंवा केळी खाल्ली तर, कारण की तेवढ्या वेळापुरतं सुदिंग होतं. पण त्याच्याकरता प्रॉपर औषधं घेणं आणि त्याची कारणं कमी करणं हे अत्यंत गरजेचं असतं. नक्कीच. डॉक्टर, परभणीवरून नागेश यांनी आपल्याला कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. तर मॅडम, माझा प्रश्न आहे की ऍसिडिटी झाल्यानंतर माझं ते समजा आपण लिव्हरच्या जवळ थोडं पेन होत आहे. सर तुमचा आवाज ब्रेक झालेला आहे, मला पुन्हा एकदा प्रश्न विचाराल? म्हणजे पोटाच्या खालची जागा आहे का, हा, ती थोडी पेन होत आहे, अचानक दुखत आहे. ओके, पोटाच्या खालची जागा आहे तिथे थोडंसं त्यांना पेन व्हायला लागले असं ते म्हणतात. ॲसिडिटीमुळे. ओके सर, तुमचं वय किती आहे? माझं वय मॅडम साधारणतः 35. अच्छा, बरं, ठीक आहे. आता कसं आहे की आपल्याला नॅचरली पोटामध्ये जर का कुठे ॲसिडिटीमुळे त्रास होत असला तर जळजळ होणं, दुखणं, क्रॅम्प्स जाणवणं हे सगळे त्रास आपल्याला होऊ शकतात. याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की असा त्रास सुरू झाल्या लगेचच जसं संतुलनचं अविपत्तिकर चूर्ण आहे ते तुम्ही 1 चमचा जर का घेतलं तर त्याच्यातनं अशा प्रकारचं दुखणं आपल्याला कमी व्हायला मदत मिळू शकते. असंच हे रोज रात्री झोपताना संतुलनचं सॅनकुल चूर्ण जरी नियमाने घ्यायला सुरू केलं तर हळूहळू ॲसिडिटीमुळे जो काही आतमध्ये त्रास होत असतो तो कमी होणे, दुखणं आपल्याला कमी करता येऊ शकतं. तसंच पोटावरती संतुलन रोज ब्युटी तेल जे आहे तेही हलक्या हाताने सर लावायला सुरुवात केली तर अशा प्रकारचे कुठलंही दुखणं किंवा क्रॅम्प्सचा जो त्रास होतो आहे तो आपल्याला कमी करता येऊ शकेल. पण माझा तुम्हाला तरी सल्ला राहील की जसं तुमचं वय कमी आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा त्रास होतो आहे तर त्याच्यावरती व्यवस्थित औषधोपचार घेतलेलं जास्त चांगलं राहील. जसं संतुलनचं गुलकंद स्पेशल आहे ते जर का नियमाने रोज सकाळी अनुष्यपोटी तुम्ही घ्यायला सुरू केलं तर हळूहळू हिलिंग प्रोसेस जे आहे ते होऊन तुमचा सगळा त्रास कमी व्हायला मदत मिळेल आणि कुठल्याही प्रकारचं
सवय असली, म्हणजे जसं आपण मगाशी बोललो तसं चहा कॉफी, काही लोकांना गुटख्याची वगैरे सवय असते, तर अशा प्रकारची कुठलीही सवय असली तर ती पण एकदम सोडून द्यावी आणि उलट रात्री वेळेत झोपण्याची सवय आपल्याला लावणं याच्याकरता खूप गरजेचं असतं. बरं डॉक्टर, ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये ऍसिडिटीचा त्रास होतोय, हो. उपाशीपोटी सकाळी गोळ्या घेतात ती लोक, हो. जेणेकरून दिवसभर त्रास व्हायला नको, तर ते घेणं कितपत योग्य आहे? नाही बघा, कसं आहे की कुठल्याही गोळ्या घेऊन तेवढ्या पुरती आपण ॲसिडिटी जेव्हा थांबवतो तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की शरीराच्या आतमध्ये असलेलं जे ॲसिड आहे ते आपण न्यूट्रलाइज करतो आहोत आणि त्याच्याने मग पुढे आपल्याला अजून अपचन जे आहे ते तयार होतं आणि त्यामुळे एकदा तुम्ही अँटॅसिड वगैरे काही घेतलं की तेवढ्या वेळापुरतं बरं वाटतं, पण पुढचं अपचन आपण त्याच्याने प्रेसिपिटेट करतो. तसं न करता तुम्ही जर का आयुर्वेदिक औषधोपचार नीट घेतला किंवा पंचकर्म गरजेचं असतं तसं पंचकर्म करून शरीराची शुद्धी करून घेतली, पित्त कमी करून टाकलं शरीरातलं, तर त्याच्यातनं आपल्याला जास्त चांगला फायदा मिळताना दिसतो. त्यामुळे गरज असले तेवढ्या पुरतं आपण कुठेतरी गोळी घेणं ठीक आहे, पण रोजच गोळी घेऊन नुसतं आपण ऍसिडिटी कमी करतोय तर त्याच्यातनं आपण ऍसिडिटीच्या विळख्यातनं आपण बाहेर येणार नाही, हे नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर, पंचकर्माचा तुम्ही उल्लेख केला, त्याविषयी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, पण आपल्याला एक कॉल आलेला आहे. दादरवरून वैशाली यांनी कॉल केलेला आहे. वैशालीजी नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. माझ्या मुलीचं वय वर्ष 30 आहे. तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि पुरळ येतात सारखं ओके. आणि केस खूप गळतात आणि व्हाईट व्हायला लागले. ओ अच्छा अच्छा, बरं. आता कसं आहे की 30व्या वर्षी जर का केस गळतात आहे किंवा चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येतात आहे, तर याच्याकरता आपल्याला पाळी नियमित चालली आहे की नाही, त्याच्याशी संबंधित काही त्रास आहे का, व्हाईट डिस्चार्ज वगैरे काही होतोय का, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. कारण की हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे आणि शरीरामध्ये न्यूट्रिशन कमी पडल्यामुळे या दोन्हीही गोष्टींनी आपल्याला अशा प्रकारचे त्रास होताना दिसू शकतात. आता तरी ताई माझा सल्ला असा राहील की तुम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ नियमित 2-2 गोळ्या पित्तशांतीच्या द्यायला सुरू कराव्या. तसंच संतुलनच्या अनंत सॅन म्हणून गोळ्या आहेत, त्याही त्यांनी सकाळ संध्याकाळ घेतल्या तर स्किनवरती सुद्धा आणि केसावरती सुद्धा त्याचा चांगला फायदा आपल्याला होताना दिसेल. तसंच केसाला अगदी नियमाने आठवड्यातून एकदा तरी संतुलनचं जे विलेज हेअर ऑइल तेल आहे त्याचा हलक्या हाताने मसाज करावे आणि हेअर सॅन गोळ्यासुद्धा वरचेवर घेतलेल्या त्याचा फायदा होऊ शकेल. एकदा रक्ताची तपासणी करून हिमोग्लोबिन कमी नाही आहे ना, विटॅमिन D3 B12 व्यवस्थित आहे ना, कॅल्शियम कसं आहे, या सगळ्याचीही चाचणी करणं आपल्याला आवश्यक पडेल, तर तेही करून घेतलं तर जास्त बरं राहील. प्रत्यक्ष मार्गदर्शना जर का येऊ शकल्यात तर आपल्याला बाकीही इतर कुठला त्रास काही दिसतो आहे का की ज्याच्यावरती आपल्याला उपचार करणं गरजेचं पडू शकेल, तेही बघता येऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक उल्लेख केलेला आहात की त्याच्यासाठी काही एक हे करावी लागते, आयुर्वेदामध्ये आपण जी प्रोसेस करतो शरीर शुद्धीकरणासाठी, Yes. तर ती कोणत्या प्रकारची आपण शरीर शुद्धीकरण करू शकतो? आता बघा कसं आहे, आपल्याला जेव्हा आतल्या म्युकस मेम्ब्रेनवरती काम करायचं आहे, आपल्याला पित्ताच्या व्यवस्थित श्रवण शरीरामध्ये व्हायला पाहिजे पचनाच्या दृष्टीने, त्याच्यावरती काम करायचं आहे. तर त्याच्याकरता म्हणून पंचकर्म करणं अत्यंत गरजेचं असतं. पंचकर्म कसं होतं, संपूर्ण शरीराची शुद्धी होते आणि एलिमेंटरी केनालची पण शुद्धी होते आणि त्याच्यातनं कसं होतं की आपल्याला विरेचन जर का एकदा केलं गेलेलं असलं तर विरेचनात कसं होतं की आपल्या शरीरात अतिरिक्त असलेले जे दोष असतात, म्हणजे पित्त असलं, कफ असलं, वात असलं, तर त्यांच्या बॅलन्सिंगला आपल्याला मदत करता येऊ शकते. तर ते जर का करून घेतलं एखाद्या तज्ज्ञांकडून व्यवस्थित, ते सुद्धा असं कुठेतरी जाऊन नुसतं एक काहीतरी आपण म्हणतो ना की जमालगोटा टाईप काहीतरी घेऊन टाकलं आणि 4-5 मोशन्स होऊन गेले, त्याला विरेचन नाही म्हटलं जात. तर शरीराला व्यवस्थित तयार करून अंतर्स्नेहन वगैरे सगळं करून जेव्हा विरेचन केलं जातं तेव्हा त्याचा आपल्याला जास्त फायदा होताना दिसतो. बरं डॉक्टर, आपल्याला कॉल आलेला आहे पुण्यावरून. प्रशांत यांनी कॉल केला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. प्रशांतजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? हॅलो. हा सर, बोला. म्हटलं पोट जाम होतंय आणि थंडा ताप होत नाही आणि मजा मागे ना गरज होती. अच्छा सर, तुमचं वय किती आहे? 70 वय आहे. 70 वर्ष वय आहे का? बरं, ठीक आहे. एक तर कसं असतं की जसं जसं वय वाढतं तसं आपले जे आतले आतड्यांचं हलनचलन असतं ते कमी होत जातं आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती काळजी खूप आयुर्वेदाने घ्यायला सांगितलेली आहे. त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर पोटावरती रोज अभ्यंग सेसमीसारखं तेल जे आहे ते हलक्या हाताने क्लॉकवाईज मोशनमध्ये, म्हणजे घड्याळाचे काटे ज्या दिशेमध्ये फिरतात तसं ते तेल जिरवायला पाहिजे. तसंच तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याखाली बस्ती म्हणून उपचार असतो, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक म्हणजे पद्धतीने सिद्ध केलेली जी तेलं असतात ते आपल्याला गुदभागी दिली जातात आणि त्याच्यातनं हे सगळं जो तुम्हाला त्रास होतोय तो कमी व्हायला मदत मिळू शकेल.
आता घरच्या घरी तुम्ही काय करू शकता, तर छोटासा आलाचा तुकडा घ्या, त्याच्यावरती साधारण 1 चिमूटभर सैंधव मीठ किंवा काळं मीठ जे तुम्हाला आवडत असेल त्याच्यावरती घाला आणि जेवणाच्या पूर्वी व्यवस्थित तो चावून खा. म्हणजे काय होईल की पचनसुद्धा व्यवस्थित होईल आणि पुढे ढकलण्याची जी प्रक्रिया असते शरीरामध्ये ती सुद्धा त्याच्यातनं व्यवस्थित व्हायला मदत मिळू शकेल. सकाळ संध्याकाळ संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे ते जेवण झाल्यावरती 1-1 चमचा तुम्ही घ्यायला सुरू करा आणि शक्य झालं तर कोमट पाण्याबरोबर घ्या. म्हणजे त्याच्याने पचनही सुधारेल तुमचं. पोटामध्ये जे तुम्हाला गच्च झाल्यासारखं किंवा जड झाल्यासारखं वाटते तेही कमी व्हायला मदत मिळेल आणि पचन सुधारून ॲसिड तुमचं व्यवस्थित तयार होऊन तुम्हाला पोट साफ व्हायला जी मदत आहे ती त्याच्यातनं मिळू शकेल. एवढे उपचार तुम्ही नक्की करावे. मला वाटतं याच्यातनं तुम्हाला फायदा मिळेलच सर. आणि नाहीतर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यायला तुम्ही प्रत्यक्ष सगळं केलं तर आपल्याला विरेचन किंवा पंचकर्माची काही गरज आहे का तेही बघता येऊ शकेल. नक्कीच. डॉक्टर, आपल्याला पालघरवरून कॉल आलेला आहे. दुष्यंत यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? आपण मला विचारायचं की माझी मुलगी आहे 22 वर्षाची, तिच्या तोंडातलं नेहमी येते. सर तुमचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत नाहीये, पुन्हा एकदा प्रश्न विचारा. हा, माझी मुलीला ना ते 23 वर्षाची तिच्या तोंडात नेहमी येते. म्हणजे तिला खायला जमत नाही, ती येतात आपल्या तोंडावर. ओके, हां. आय थिंक तोंडामध्ये छाले येत आहेत त्या मुलीच्या. ओके. खाता येत नाहीये. अच्छा अच्छा, ठीक आहे. आता छालेसुद्धा खरं किती दिवस आहेत किंवा मुलीचं वय काय आहे हेही आपल्याला त्याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. पण छाले येत असले सर तर सगळ्यात उत्तम उपाय जो घरी आपण करू शकतो ते म्हणजे घरी सकाळी उठल्यावरती तोंड वगैरे नीट धुवून झालं की थोडंसं चांगल्या प्रतीचं मध घ्या. संतुलनचं घेतलं तर अत्यंत उत्तम. आणि ते संपूर्ण तोंडामध्ये सगळीकडे ते मध जे आहे ते लावायचं आणि मध खाऊन न टाकता थुकत राहायचं. म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच्यामुळे जे सलाइवा, लालास्राव आपण ज्याला म्हणतो, ते सलाइवा जे तयार होणार आहे ते पोटाच्या आत न जाता ते बाहेर थुकत राहायचं. त्याचबरोबरीने संतुलनच्या ज्या पित्तशांती म्हणून गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने तिला द्यायला सुरू केलं तर त्याचाही फायदा होऊ शकेल. आणि रोज रात्री झोपताना 1 चमचा अविपत्तिकर चूर्ण जे आहे तेही त्यांना घ्यायला नक्की सांगावं. आणि छाले जर का बरेच दिवस होत असतील तर त्यांना पादाभ्यंगही नक्की करायला सांगा. माझं जे यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी, त्याच्यावरती व्यवस्थितपणे मी पादाभ्यंग कशासाठी करावं, कसं करावं अशाबद्दलचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघावं. काशाच्या वाटी घेऊन तुम्ही जर का तळपायाला औषधी तूप लावलं आणि त्याच्यानंतर 10-10 मिनटं पाय घासले तर त्याच्यातनं ही उष्णता कमी व्हायला मदत मिळते. त्याचबरोबरीने B12 वगैरे काही कमी आहे का हेही बघणं गरजेचं पडेल. तर त्या दृष्टीने तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला बरं राहील. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूयात. आपल्याला महादेव यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा सर बोला. मॅडम मला एक पोटाचा त्रास आहे का? बरं. हा, आणि ते हार्मोन्सचे म्हणजे बाहेर पडतात, हे होतात. आता मी बरेच डॉक्टर केलं, फोटो स्कॅन केला, ते CT स्कॅन केलं, ते लोक मध्ये काय म्हणतात तोंडातून घालतात ना नळी काय ते पत्राच्या टाकायतून, या सगळ्या रिपोर्ट सगळे क्लिअर आहेत. पण मला जे संडासला होते ना घडला ते एकदम पांढऱ्या आणि पातळ होते. त्यांना पोटाचे विकार झालेले आहेत आणि त्यांनी सगळे CT स्कॅन वगैरे सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत, पण त्यांना फरक पडत नाहीये. सगळं क्लीन झालेले आहेत, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह नॉर्मल आलेले आहेत, पण त्यांना वॉशरूमला टॉयलेटला होताना एकदम पातळ होते असं त्यांचं म्हणणं आहे. ओके ओके. आणि हे जर का बरेच दिवस होत असलं तर खरं आपल्याला याच्यावरती व्यवस्थित उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी सर आत्ता माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुमचं पचन व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमचं जेवण झाल्यावरती संतुलनच्या ज्या अन्नयोग म्हणून गोळ्या आहे त्या नियमाने घ्यायला सुरू करा. तसंच रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा आपली जी खायची बडीशेप असते ती, आणि 1 किंवा 2 आपले वेलचीचे जे पॉट्स असतात जे आपण तोंडात टाकतो म्हणजे असं हिरवे जे असतात तर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकावे आणि उकळायचं. म्हणजे साधारण 1.5 कप पाणी घ्यायचं आणि 1 कप पाणी ओरोस्तोवर ते तुम्ही उकळा. उकळल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आणि ते शक्य झाल्यास नुसतं पिता आलं तर अत्यंत उत्तम. आवडत नसेल तर तुम्ही थोडीशी चवीपुरती साखर घालू शकता. याच्याने काय होईल, पचन पण नियमित व्हायला मदत मिळेल. तसंच तुमच्या आतली जी म्युकस मेम्ब्रेन आहे त्याचंही सुदिंग व्हायला मदत मिळेल. आणि जर का गॅसेस वगैरे सगळं काही होत असलं तर तेही कमी व्हायला मदत मिळेल. आणि शौचाला सुद्धा बांधून व्हायला त्याच्यातनं मदत मिळू शकेल. तसंच आयुर्वेदात आपल्याला कुटज ही वनस्पती खूप चांगली सांगितलेली आहे अशा पचनाच्या त्रासांमध्ये.
तर संतुलनची जी कुटसची टॅबलेट आहे तीही तुम्ही जर का आता नियमाने थोडा दिवस घेतली तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. पण तरीही इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे का किंवा इतर कुठला आपल्याला त्रास आहे का, आतमध्ये आतड्यांमध्ये कशा प्रकारची सूज आहे का, हे सगळं आपल्याला नाडी परीक्षणातून बघणं खूप गरजेचं आहे. तर मला वाटतं तुम्ही प्रत्यक्ष सल्ला घ्यावा, म्हणजे या त्रासातनं लवकर तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे की ॲसिडिटी होणं आणि त्यासोबत पित्ताचा त्रास होणं या दोघांचा काय संबंध आहे का? म्हणजे बघा, आपण जर का आयुर्वेदिक भाषेत विचार केला तर आयुर्वेदामध्ये ॲसिडिटी नाही म्हटलं जात, त्याला आम्लपित्त म्हटलं जातं. म्हणजे पित्त आणि ॲसिडिटी ह्यांचा जवळचा संबंध काय, मी म्हणेन की ते एकच आहेत अशी परिस्थिती आहे. पित्ताने जर का व्यवस्थित काम केलं तर ते आपल्या शरीरामध्ये सगळं व्यवस्थित पचन करतं आणि त्याच्यामध्ये कुठेही चूक झाली तर मग त्याच्यातनं आपल्याला ॲसिडिटी वगैरे सारखे त्रास जे आहेत ते होताना दिसू शकतात. बरं डॉक्टर, आपल्याला नाशिकवरून कॉल आलेला आहे. पूजा यांनी कॉल केलाय. मॅडम नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅम, मला ना ऍसिडिटी झाली का पित्त येतं आणि अंगावर खूप खाज येते. बरं, तर अंगावरती ऍसिडिटी झाली ना का अंगावरती पित्त उठून खाज येते. ओके ओके. आता ह्याच्याकरता सुद्धा बघा विरेचन खरं खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा पोटातलं आपण म्हणतोय पित्ताचा त्रास आहे तो त्वचेपर्यंत जेव्हा त्रास आपल्याला देतोय तर ते नुसतं बाहेरून त्वचेकरता काही करून उपयोग नाही किंवा नुसतं पोटामध्ये अँटॅसिड वगैरे सारखं घेऊन काही उपयोग नाही. त्यामुळे व्यवस्थित पूर्ण शरीराची शुद्धीच होणं खरं गरजेचं आहे. तर ते सर्वप्रथम तुम्ही खरं पंचकर्मा करताच वेळ काढलेला जास्त उत्तम राहील आणि त्यातही शास्त्रोक्त पंचकर्म करा, म्हणजे कुठेतरी जाऊन नुसते जुलाबाची औषधं घेऊन हे काही बरं होणारं नाही आहे. तरी आत्ता माझा तुम्हाला सल्ला असा राहील की संतुलनच्या पित्तशांती गोळ्या आणि अविपत्तिकर चूर्ण हे तुम्ही सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करा, तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकेल. आणि तसंच संतुलनच्या अनंत सॅन म्हणून गोळ्या आहेत त्याही तुम्ही नियमाने घ्याव्या, तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो मिळू शकेल. आणि अंगावरती लावायला संतुलनचं रोज ब्युटी म्हणून तेल आहे, ते जिथे जिथे तुम्हाला पुरळ येतोय तिथे हलक्या हाताने जर का लावलं तर तुमची खास सुटण्याचं प्रमाण कमी व्हायला मदत मिळू शकेल. नक्कीच. आपण पुढच्या कॉलकडे वळूया. अमरावतीवरून शेखर यांनी कॉल केलेला आहे. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, माझा हा प्रश्न आहे की ऍसिडिटी जे होते आणि पित्ताच्या इथं जो आपला प्रॉब्लेम तयार होतो हा कशामुळे होते? नक्कीच. आता बघा, शरीरामध्ये आपण जेव्हा पचनाबद्दल बोलत आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गन कुठलं असतं तर ते आपलं लिव्हर. आणि लिव्हरमधूनच जे पित्ताचे, ज्याला आपण गॉल ब्लॅडर म्हणतो, हे त्याच्यातनंच तयार, म्हणजे त्याचीच पुढची ऑर्गन असते. तर जे काही बाईल तयार होत असतं ते सगळं पित्ताशयातनंच आपल्या शरीरात, म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये येत असतं. आणि त्यामुळे जेवढं आपल्या शरीरात जास्त पित्ताचे दोष तयार होतील तेवढा हा बाईल जास्त घट्ट होतो आणि त्याच्यातनं पित्ताशयामध्ये खडे वगैरे तयार होण्या वगैरेचे त्रास आपल्याला होताना दिसतात. आता आयुर्वेदामध्ये याच्याबद्दल बऱ्याच काही डिटेलमध्ये गोष्टी दिलेल्या आहे की कसं तुम्हाला वेगवेगळ्या रिझनमुळे हे पित्ताशयाचे खडे होताना दिसू शकतात. पण जर का अशा प्रकारचा त्रास जाणवत असला तर एक तर पोटावरती संतुलन रोज ब्युटीसारखं तेल लावणं अत्यंत गरजेचं आहे. संतुलनचं बिल्वसॅन म्हणून एक औषध आहे की जे आपल्याला लिव्हरच्या सगळ्या त्रासांमध्ये उपयोगी पडू शकतं, तेही नियमाने घ्यावं. आणि अविपत्तिकर, बघा नावातच अविपत्ती आहे, म्हणजे जी काही विपत्ती येणार आहे ती निघून जाते. तर अविपत्तिकर चूर्ण प्रत्येकाने अगदी हे घ्यायलाच पाहिजे, तर हे सगळे त्रास होण्यापासून आपल्याला बचाव करता येऊ शकतो. आपल्याला डॉक्टर चंद्रपूरवरून कॉल आलेला आहे. आकाश यांनी कॉल केलाय. सर नमस्कार, तुमचा प्रश्न काय आहे? मॅडम, ऍसिडिटीमुळे छातीमध्ये थोडं जळजळ वाटतं. बरं. अच्छा, बरं. आता बघा, जर का थोड्याच प्रमाणात जळजळ होत असली तर अगदी साधे सोपे आपण घरगुती उपाय करू शकतो. ते म्हणजे दिवसातनं एकदा तरी जेव्हा जमेल, आयदर अनुष्यपोटी सकाळी जमलं किंवा दुपारच्या जेवणानंतर जमलं तर नारळाचं पाणी नक्की घ्यावं. जेवणामध्ये सुद्धा जमत असेल तिथे फ्रेश नारळाची चव घालूनच आपण स्वयंपाक केलेला जास्त बरा राहील, कारण की त्याच्यातनं कूलिंग आपल्याला मिळत असतं. तसंच आपल्याला जमत असलं तर सकाळच्या वेळेला गुलकंद स्पेशल जे आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कसं आता संतुलनचं जे गुलकंद स्पेशल आहे त्याच्यामध्ये प्रवाळ भस्म असतं, तर त्याच्याने आपल्या शरीरामध्ये शीतलता यायला मदत मिळते. तर गुलकंदासारखं साधं अन्न आहाराच्या स्वरूपात आपण म्हणतो ना की आहार, अन्न, औषध हे एकत्र जेव्हा काम करतं तसं ते गुलकंद आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. तर तेही तुम्ही नियमित एक एक चमचा घ्यायला सुरू केलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. आहारामध्ये शक्य झाल्यास डायरेक्टली लाल मिरचीची पूड वापरणं कमी करून टाका. हिरवी मिरची जरी वापरली तर अख्खी
वापरलेली जास्त बरं राहील, लाल मिरची सुद्धा अख्खी वापरलेली बरं राहील. फार मसालेदार खाण्यामध्ये तुमच्या ठेवू नका. हे जरी थोडीशी काळजी तुम्ही घेतली तर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला सर फायदा नक्की मिळू शकेल. नक्कीच. डॉक्टर, आज तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांना ॲसिडिटीच्या त्रासावर नेमके कोणते उपाय आहेत आणि आयुर्वेदिक पद्धतीनं शिवाय घरगुती आपण काय उपचार लगेचच घेऊ शकतो याविषयी योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. मलाही आनंद आहे. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.